नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। आज आरोग्य विभागामध्ये महेश खांडे साहेब जे प्रशासन अधिकारी आहेत आरोग्य कार्यालय यांच्याकडे आपण आलेलो आहे। त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत। सर, मी मिलिंद जाधव TV10। माझा प्रश्न असा आहे नागरिकांतर्फे की प्रत्येक कार्यालय म्हणले की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात, तर त्यातल्या 3 गोष्टी मला तुम्हाला विचारायच्या आहे। पहिलं म्हणजे तुमच्या अधिकारी किंवा कर्मचारी जे आहे ते आय कार्ड त्यांना कितपत कंपल्सरी आहे, त्यांना सगळ्यांना इश्यू केलं आहे का आणि ते घालतात का, तर हे बघण्याचं तुमचा काय नियम आहे, हा एक माझा मुद्दा आहे आय कार्ड। दुसरा मुद्दा माझा असा आहे की बायोमेट्रिक अटेंडन्स। आता जे पगार जो असतो तो सगळा त्यांच्या प्रेझेंटीवर अवलंबून असतो, तर प्रेझेंटी घ्यायची नवीन पद्धत आणि जी कंपल्सरी केलेली आहे ती आहे बायोमेट्रिक अटेंडन्स। तर तुमच्याकडे बायोमेट्रिक अटेंडन्सची परिस्थिती काय आहे तुमच्या विभागाची, आरोग्य विभागाची? आणि तिसरं माझं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बरेच अधिकारी आपापल्या कार्यालयामध्ये उपस्थित नसतात, तर त्यांचं गमनागमन, ज्याला मूवमेंट रजिस्टर असं सुद्धा म्हटलं जातं, तर या संदर्भातलं तुमचं रेकॉर्ड काय आहे याबद्दलची थोडक्यात आमच्या नागरिकांना माहिती द्या सर। आपल्याकडे मूवमेंट रजिस्टर आपण ठेवलेलं आहे आणि जर एखादा सेवक किंवा अधिकारी जर त्यांना जायचं असेल तर मूवमेंट रजिस्टरमध्ये नोंद करून ते जातात बाहेर खात्यातून इतर। आत्ता मी आरोग्य प्रमुख जे आहेत नीना बोराडे मॅडम यांच्याकडे आलो होतो, तर ते अजून आलेले नाहीत असं फक्त कळलं। ते कुठे गेलेत, काय गेलेत याचं काही नागरिकांना कळण्याच्या दृष्टीनं काय तुमच्याकडे व्यवस्था आहे का, आणि हे गमनागमन कुणाकुणाला लागू आहे, कुठल्या अधिकाऱ्यांना लागू आहे, याबद्दल थोडक्यात माहिती सांगा। गमनागमन रजिस्टर आता सर्व सेवकांसाठी लागू आहे। बरं, सेवक आणि अधिकारी सगळ्यांना लागू आहे। तर नीना बोराडे मॅडम आत्ता कुठे गेले आहेत याचा रेकॉर्ड कुठे तर दिसायला पाहिजे आपल्याला। त्यांच्या तिथे विचारून आलो, त्यांनी तुमच्या कार्यालयामध्ये त्यांनी तुमच्याकडे पाठवले। बरं सर, मला इकडच्या कार्यालयाचं तरी गमनागमन किती वेळा सापडतं आहे आणि ते आहे का नाही हे मला बघायचं। आणि आय कार्ड जे घालत नाहीत कर्मचारी, तर तुम्ही ते विभाग प्रमुख म्हणून तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करता? आपण सर्वांना कार्यालय परिपत्रक आपण काढलेलं आहे आणि जे घालत नाही त्यांना आपण तसं सूचना देतो की हे करावं। बरं, आता काही सेवक जे आहेत त्यांच्या बदल्या होऊन आलेले आहेत। अच्छा, ठीक आहे, आय कार्ड नवीन बनायचे मी समजू शकतो सर, तुम्ही एक चांगले प्रमुख आणि अधिकारी आहात, तर तुमच्या डिस्क्रिप्शन खाली तुम्ही त्यांना कारवाई करा किंवा नका करा किंवा त्याला समज द्या, ते तुमच्या पद्धतीने आहे। बरं सर, आणखीन एक विचारायचं होतं की CCTV हा आता फार महत्त्वाचा झाला आहे, विशेष करून आरोग्य विभागासाठी, कारण का त्या कुठल्याही नागरिकावर खोटी तक्रारसुद्धा होऊ नये, खोटी खरी, तर त्याचा तुमच्या विभागाचे CCTVची काय परिस्थिती आहे? मी आता कॅमेरा सगळीकडे फिरवतो, पण मला इथे कुठे CCTV दिसत नाही आहे। हां सर, CCTV संदर्भात काय ऑफिसमध्ये नाही आहे, पॅसेजमध्ये सर्व ठिकाणी लावलेले आहेत। नाही, मी ऑफिसबद्दल विचारतो, ऑफिसमध्ये लावलेलं नाही। मग काय याची काय तुम्हाला माहिती आहे, का लावलं नाही आहे किंवा कधी लावणार आहे, याचं काही कारण सांगता येईल? विद्युत विभागाकडून ती कार्यवाही होती। अच्छा, नाही पण त्यांना तुम्ही सूचना दिली की प्रमुख म्हणून प्रशासन अधिकारी आहात तुम्ही, तर एक पत्र वगैरे तुम्ही काही सूचना केल्यात का? नाही, तशा काही सूचना। बरं, तुमच्या आत्ता ह्या विभागामध्ये किती महिला कामाला आहेत ते आत्ता, तर त्यांच्या सुरक्षेचा फार मोठा प्रश्न आहे सर। आरोग्य विभागाचा हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, तर ते त्या दृष्टिकोनातनं मी म्हणतो आहे आरोग्य विभागामध्ये विशेष करून CCTVवरनं एक म्हणजे आरोप होतात काही, तर महिलाच्या सुरक्षेसाठी तुम्हाला तुमच्याच अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी CCTV इथे कधीपर्यंत लावून होऊ शकेल याच्याबद्दल काय जरा कल्पना द्या सर? आता ते आरोग्य अधिकारी यांचा निर्णय असेल तो। ठीक आहे, तुम्ही त्यांच्याबद्दल पत्र देणार आहात का किंवा त्यांना सूचना करणार आहात का? आम्ही सूचना त्यांना करणार आहे। धन्यवाद सर, थँक्यू सर। ओके ओके सर।